नमस्कार. आज काढणार आहोत आपण 5 ते 3 डॉटची कृष्ण बासरीची खूपच सुंदर सोपी रांगोळी. 2-2 डॉटला आपल्याला क्रॉसमध्ये बघा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. खूपच इझी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने इथून आपल्याला मधून जो डॉट आहे ना तिथून पानाचा आकारने थोडंसं गोल काढायचं आहे. बघा मधून थोडंसं गोल, ह्याच पद्धतीने प्रत्येकी रेषांवरती आपल्याला पानाचा आकार आणि मधून गोल काढायचं आहे. बघू शकता खूपच सुंदर आणि सोपी आपली रांगोळी होणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा, कारण ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि यूजफुल व्हिडिओ आहे. हे बघा खूपच सोपी रांगोळी आणि मध्ये मी व्यवस्थित करून घेतलं आहे आणि आजूबाजू बघा आपल्याला पोपटी असा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता आकर्षक होणारी रांगोळी आपली कलरफुल 5 ते 3 डॉटची. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा. व्यवस्थित आपल्याला पोपटी कलर असा भरून घ्यायचा आहे, पॅरेट कलर. बाहेरच्या भागाला आपल्याला फक्त भरायचा आहे. व्यवस्थितच आपल्याला हळूहळू व्यवस्थित कलर भरायचा आहे. मध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लू कलर टाकत जायचं आहे. बघा फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID जेल रंगोली, नक्की ट्राय करा. इथून थोडं मला आपल्याला पिवळा कलर असा टाकून घ्यायचा आहे. बघा गोल गोलमध्ये हलका हलका पिवळा कलर. इथं डार्क हिरवा कलरच्या रेषा द्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने. सर्व पानांमध्ये आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. थोडा क्रॉसमध्ये मध्ये हलका हलका लांबसर आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे लाल कलरचा. बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक कलरफुल आपली रांगोळी तयार होते. इथं व्हाईट छोटा छोटा मी डॉट टाकून घेणार आहे आणि इथून आपल्याला जो बासरीचं आहे ते थोडंसं आपल्याला रेष ओढून डबल रेष करून घ्यायची. बघू शकता सर्व बाजूला आपण डबल रेष अशी करून घेणार आहोत. हळूहळू आपल्याला व्यवस्थितच करायची आहे. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा शुभ दिवशी, कारण खूपच शुभ रांगोळी आहे. कारण सणावाराला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनला नक्की काढा ही रांगोळी. आडव्या आडव्या रेषा मारून घ्यायच्यात आपल्याला त्या बॉक्समध्ये. क्रॉसमध्येच आपल्याला रेषा मारायच्या आहेत, हलक्या हलक्या रेषा मारायच्या आहेत त्याही. व्यवस्थित आपल्याला क्रॉसमध्ये रेषा मारून घ्यायच्या आहेत. इथून वरच्या भागाने गोल करणार आहे मी. हे बघा वरची रेषाने आपल्याला वरून गोल करायचे. बघू शकता आणि गोल आकाराला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. इथंही आपल्याला अशी पाकळी काढून घ्यायची आणि हलका हलका शेड द्यायचा आहे. बघा खालूनही आपल्याला हलका शेड आणि वरूनही आपल्याला हलका शेड रेषा मारून घ्यायच्या आहेत हलक्या व्हाईट रांगोळीने. व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथं 2 हिरवे मी डॉट ठेवणार आहे.
चुटकीने छोटे छोटे आपल्याला 2-2 डॉट ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येही आपल्याला लाल कलरचा डॉट असा टाकून घ्यायचा आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी. इथं 3-3 पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि मध्ये एक एक रेष अशी ओढून घ्यायची बघा. 3 पाकळ्या आणि रेष प्रत्येकी डिझाईनमध्ये. इथं आपल्याला मुठीने डॉट पाडून घ्यायचे आहे. मुठीने डॉट कसे पाडायचे तोही व्हिडिओ आहे. खूपच सोपी पद्धत आहे आणि त्याला आपल्याला गोल करून घ्यायचं आहे एका बोटाने थोडंसं दाबून, कारण दुसरा कलर टाकता येईल. काही कारणाने ही रांगोळी अपूर्ण राहिली म्हणून सॉरी. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला.